पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। गादीच्या वारसाला नजर कैदेत ठेवण्यापत त्यांची मजल गेली। नजरेस दिसत असलं तरी विरोध करण्याचा धाडस कोणाच्या अंगी नाही। पण एक आई गप्प बसू शकत नाही। आमच्या लेकराला वाचवा बळवंत। एका आईची हाक आहे तुम्हाला। याचा अर्थ पत्रात जे लिहिलंय ते सत्य आहे? होय। पत्र? कसलं पत्र? केसरी कार्यालयात एक निनावी पत्र आलंय। राधाबाई साहेबांनी आत्ताच्या परिस्थितीचं वर्णन केलं, अगदी तेच त्या पत्रात लिहिलंय। परंतु त्या पत्राच्या सत्यतेबद्दल आमच्या मनात किंतु होता। पण आता राधाबाई साहेबांनी तीच हकीकत सांगितल्यामुळे त्या पत्रातला मजकूर सत्यच मानायला हवा। पाहिलं, रहतेला देखील राजाचे हे हाल पाहवत नाहीये। धोका पत्करून त्यांनी हे पत्र पाठवलं असं। देव त्याचं भलं करू। आम्हाला तुमचं दुःख समजतंय आणि म्हणूनच या प्रकरणात जरा सावधगिरीनं पुढे जायला हवं। आपलं एक पाऊल जरी चुकीचं पडलं तरी ते महाराजांसाठी योग्य नाही। म्हणूनच या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करून माहिती काढून मगच काय करायचं ते ठरवूया। सत्य काय ते शोधून काढू आणि त्याच्याच बाजूने उभे राहू आम्ही। तुम्ही निश्चिंत असा। सत्य तुमच्या समोर येईलच, पण त्या दिवाण बर्वेंना सोडू नका। त्यांच्या सल्ल्याने रचलेलं कारस्थान आहे। तूर्तास निरोप घेतो तुमचा। या। आज मौन व्रत धारण केलेलं दिसतंय। नाही, मगापासून बघतोय नेहमीसारखी चौकशी नाही। आज काय वाचन केलं यावर चर्चा नाही का बरं? नाही, या बोला मागचं कारण आम्हाला तरी समजेल का? नाही, असं काही नाही हो। काही नाही कसं काय? लक्ष कुठं आहे तुझं? नुसती भाजी वाढली पानामध्ये, भाकरी कोण वाढणार? अगं बाई, ध्यानातच नाही आलं। अगदी बारीक लक्ष असतं तुझं माझ्याकडे, पण आज फक्त भाजी वाढलीस, भाकरी विसरलीस। बरं, काय वाचन केलंस दुपारी? आणि भामा वहिनींजवळ बसली होतीस की नाही? एक काम करत जा, त्यांच्या बाजूला बसून छानसं काहीतरी वाचत जा, म्हणजे त्यांचंही मन रमेल आणि तुझाही सराव होईल। यशोदा, काही वाढायचं राहील? काय वाढू? काय काय बिनसलंय काय नेमकं? माझं असं दुर्लक्ष झालं असतं तर लगेच वहिनींकडे तक्रार केली असती। ऐकलं का वहिनी करत? मग बायकांचं नाव कठीण आहे सगळं। यशोदाबाई, मनात जे काही चाललंय ते जर सांगितलं नाही तर नेमकं काय बिनसलंय हे कळेल तरी कसं? आणि जर कळलं नाही तर ही होणारी घालमेल शांत कशी होणार? संध्याकाळपासून बघतोय मी, नेमकं झालंय तरी काय?
शब्दात खूप ताकद असते का हो? अर्थात इतकी की त्याच्या आधारे आपण या ब्रिटिशांचं राज्य इथून उलथून लावू. नाही नाही नाही, तशी ताकद नाही. अशी ताकद की ज्याने पोटातल्या गर्भावर परिणाम व्हावा, अशी आणि इतकी ताकद. आता त्या पुराणातल्या कथा तू वाचतेस ना, मग गर्भातल्या अभिमन्यूची कथाही तू वाचली असशीलच की. अहो नाही हो, तसं नाही. ते नाही म्हणजे लिहायला वाचायला शिकल्यामुळे भामाताईंचा गर्भ पडला असेल का? अहो सांगा ना. नाही म्हणजे खरंच शब्दात इतकी ताकद असते का की त्याचं ओझं गर्भाला झेपलं नसेल आणि म्हणून मग भामाताईंच्या. कुठून येतात हे विचार मनात? नाही येते. भामाताईंच्या सासूबाई आहेत ना, त्या त्यांना असं म्हणाल्या, लिहिता वाचता येणं हे काही बाई माणसांचं काम नाही. ते सामर्थ्य काही बाईला झेपणारं नव्हे. आणि म्हणून मग ताईंच्या गर्भाला इजा झाली. आणि नाही मी बसा. मग स्त्रियांचे विचार कुठपर्यंत धावतील ना, काही नेम नाही याचा. प्रत्येक गोष्टीचा शास्त्राच्या आधारे विचार केला तर ही अशी धास्ती राहत नाही मनामध्ये. बरं मला सांग, तुला वाफ माहिती? अर्थात माहित नसायला काय झालं. नाही माहिती असेलच, पण हे माहिती नसेल की त्याचा योग्य तो वापर आपण करत नाही. आता वारा तर आपण सगळे अनुभवतोच, पण तोच वारा शिडात भरून जहाज चालवता येईल हे ज्याला सुचले तो खरा जीनियस म्हणजे विद्वान. पण त्याचेही सगळे दिवस सारखे नसतीलच ना. जेव्हा कोणाला तरी वाफेवर इंजिन चालवता येईल असं वाटलं, तेव्हा शिडाचे जहाज आज ना उद्या बाजूला पडतील. हे सांगायला कोणी ज्योतिषी नको. कोळसा जाळून जी यंत्रणा बनवली गेली त्यावर आज मँचेस्टरचा पूर्ण कापड उद्योग चालतो. उद्या कोणीतरी येऊन पुढं काहीतरी नवीन शोध काढेल. जे काल नव्हतं ते आज आहे, आणि जे आज आहे ते उद्या नसणार आहे. काय ध्यानात येतंय का मी काय सांगतोय ते? हो, म्हणजे सारं नश्वर आहे असंच ना? नश्वर तर आहेच, पण परिवर्तनीय पण आहे. एखादी गोष्ट संपली की त्यातून दुसरी गोष्ट निर्माण होते. हा निसर्गाचा नियमच आहे. तो काही आपण बदलू शकत नाही. मात्र या बदलासाठी स्वतःला तयार करणं हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी शिक्षण हे महत्वाचं उपकरण आहे. त्यामुळे शिक्षणाने असं काही होतं का हे विचार डोक्यातून काढून टाक आधी. काय बरं माझं सोड. तुला मी महादेवराव रानाडेंबद्दल सांगितलं होतं. त्यांनी त्यांच्या वधूला, म्हणजे आता याला अनेक वर्ष झाली, लिहायला वाचायला शिकवलं होतं. आता हे जर सगळं वाईट असतं तर रानाड्यांसारख्या विद्वान माणसाने आपल्या पत्नीला ते करू दिलं असतं का? मग स्वतःच्या नवऱ्यावर नाही, निदान रानाड्यांवर तरी विश्वास ठेवा. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? आता झाल्या ना सर्व शंका दूर. शिक्षणाची हीच ताकद आहे. ते घटना, विचार, तर्काच्या कसोटीवर तासून बघायला शिकवतं. अहो आपल्याला मूल होईल ना? गोपाळराव, आमची कृष्णा जसजशी मोठी होतीये तशी आणखी आणखी अवखळ होत चालली. आता आताच उदाहरण घ्या. माझ्या सदऱ्याच्या नाड्याशीच तिला खेळायचं होतं, मांडीवरून उतरायलाच तयार नाही. कशी बशी स्वतःची सोडवणूक केली आणि निघालो. त्या दोघी खरोखर दिवसभर कशा सांभाळतात तिला कुणास ठाऊक. तुम्हास काय झाले? नाही काही नाही. चला बोला. बळवंतराव, मातृत्व ही खूप मोठी शक्ती आहे. शक्ती आणि कमजोरी. एकीकडे आपल्या अपत्यासाठी हळवी होणारी आई जेव्हा त्या अपत्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सर्व तर्क खुंटीला बांधून मोकळी होते. नाही, स्त्रीचं मन समजणं कठीणच आहे, पण त्याहून कठीण एका हळव्या आईचं मन समजणं. अगदी बरोबरच बोलताय, परंतु संदर्भ कळला तर बरं होईल.
नाही, काल रात्री यशोदा सांगत होती तिचे आणि भामा वहिनींचे बोलणे झाले. नाही, वहिनी सध्या जरा भावूक झालं, पण काल जे ऐकले त्यावरून त्यांची परिस्थिती थोडी काळजीची वाटली मला. काय ऐकले तसे? त्यांचे असे म्हणणे आहे की शिक्षण घेत असल्या कारणाने त्यांच्या गर्भावर त्याचा परिणाम झाला आणि त्यांचा शब्दांची ताकद इतकी असते की स्त्रियांना ती सहन होत नाही असं त्यांना वाटायला लागलं. त्यामुळे इथून पुढे लिहायला वाचायला शिकणार नाही असं त्यांनी यशोदेला सांगितले. गोपाळराव, ही घटनाच अशी आहे की यात भावनेनंच वेढलं जातं. आपण खरं तर पुरुष मंडळी ही अशी भावनेच्या आहारी जाणारी नसतो, पण ही घडलेली घटना पचवणं मला देखील कठीण गेलं. मग विचार करा, जिच्या उदरात तो गर्भ वाढत होता, जिला उठता बसता त्या जीवाच्या अस्तित्वाची जाणीव होत होती, तिला ते रिकामपण पचवणं किती अवघड जात असेल आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. आता या अशा वेळी तर्क सुसंगत विचार करण्यासाठी चित्त थाऱ्यावर तर हवं. आणि तुम्हीच मगाशी म्हणालात, जे अगदी बरोबर आहे, कळायच्या नाहीत आपल्याला त्यांच्या मनात दडलेल्या वेदना. बळवंतराव, मला माफ करा. तुमच्या दुःखावरची खपली काढण्याचा हेतू नव्हता माझा. नाही, तसे मुळीच नाही. पण आपण या अशा खाजगी गोष्टींवर कधी बोलत नाही. पण एक खरं सांगू, मातृत्वाचा हळवा कोपरा आज जाणवला मला. आपण नेहमी आपल्या व्यापात असतो. स्त्रियांची काय दुःख असतात त्याची कल्पना नसते आपल्याला. हे सगळं ऐकून वहिनींची काळजी वाटते इतकंच. बळवंतराव, मला असं वाटतं राधाबाईंची बाजू आपण मांडायला हवी. एका आईचा आक्रोश असा वाया जाऊ देता कामा नये आपण. मला तुमची कळकळ समजते, परंतु राधाबाईंची बाजू मांडण्यासाठी आपल्याकडे कुठलेही पुरावे नाही. त्यामुळे हात बांधल्यासारखं झालंय. आणि कुठल्याही पुराव्यांशिवाय केवळ भावनेच्या आहारी जाऊन अशी कुठली तरी बाजू धरून ठेवणं योग्यही नाही. पण मग आता याचे पुढे कसे करायचे? ते कसे करूया? आता जाता जाताच दीनानाथाकरवी निरोप पाठवून नाना भिड्यांना कार्यालयात बोलवून घेऊया आणि त्यांच्याकडून या प्रकरणाला पुष्टी देणारी काही कागदपत्रे मागवून घेऊ. मला असं वाटतं नानांची होईल तितकी मदत आपण या प्रकरणात करून घेऊ. एकदा का त्यांनी कागदपत्रे दिली की त्याची शहानिशा आपल्याला करता येईल. मग बघू पुढे काय करता येईल त्याचे. अगदी योग्य आहे. चला, भिडे वेळेत आले म्हणजे मिळवलं. येतील बळवंतराव. आपल्याला देखील पुढील कामांना जायचंय. येऊ का गुरुजी? तुम्ही या. आता तर सोमनाथ शाळेत देखील येऊ लागलाय. आता कसली तक्रार घेऊन आलात? अहो, तक्रार कसली, उलट पोरग रांगला लागलं ते असले बरं झालं. हे तुमच्यासाठी आणलंय बघा. हो बुवा. अहो, नाही म्हणू नका. तरी सोमनाथ म्हणाला मला की मास्तर काय घ्यायची नाहीत म्हणून, पण घ्या. गरीबाकडनं छोटीशी भेट म्हणून घ्या. तुम्ही एवढे आभाळभर उपकार केलेत आमच्यावर. उपकार मुळीच नाही, माझं कर्तव्य आहे ते. अहो, घ्या तरी बी. बर, असू द्या. त्याची खरंच आवश्यकता नाही, पण प्रेमानं देताय म्हणून स्वीकारतो. येतो गुरुजी. या. बळवंतराव, हे इसम कोण? हो, हे सोमनाथचे वडील. त्यांच्या घरी पैशाची अडचण आहे म्हणून सोमनाथ सामंजस्याने शाळा सोडून घरच्या कामाला हातभार लावायचं म्हणत होता. पण यांनी त्याचे काही ऐकले नाही. पण आता तसं करायची गरजही नाही. सोमनाथला पंढरीच्या कारखान्यात कामाला चिकटवलाय. आता तो अर्धा दिवस शाळा करेल आणि अर्धा दिवस काम करेल. बरं, शिक्षणाचा खर्च तर माफ केलाच आहे, त्यामुळे आता तोही प्रश्न नाही, शिवाय घरी हातभार देखील लागेल. हे एक बरे केले बळवंतराव. शिवाय त्याला एखादे कौशल्य देखील प्राप्त होईल. बळवंतराव, मला असे वाटते आपण देखील कौशल्य आधारित शिक्षण सुरू करायला हवे. म्हणजे हाती एखादे कौशल्य असेल तर कोणासमोर झुकावे लागणार नाही. आणि स्वयंपूर्ण होण्याचा हा मार्ग स्वाभिमानाने जगवायला शिकेल लोकांना. वा 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 वा, आगरकर, अतिशय अभिनव उपक्रम ठरेल हा. पण एखादी चांगली कल्पना सुचल्यानंतरचा आनंद हा अनुपमेय असतो. खरं आहे बळवंतराव. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पड.
सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. किती रसाळ वाटतंय वहिनी हे ऐकायला. अरे अरे ए मुला, अहो सामान ठेवून गेला. अरे मुला, अरे कुठे गेला? काय रे, सामान कुणाचं? अरे मी विचारते, काहीतरी सांगशील का नाही? अरे तुझ्याशी बोलतोय रे, सांग ना कोणाचं सामान आहे? कोणाचं काय असे ना, मला कशाला चौकशा पडल्यात? त्या काकूने सांगितलं घरात जाऊन ठेवायला, म्हणून मी ठेवलंय. आता तिलाच विचारा काय ते. काकू? तिकड जीबीची बाई आहे ती. टांग्यात बसल्यापासून नुसती कटकट कटकट जीव नकोसा करून सोडलाय तिनं. काय तर म्हणे पुण्यात लोकांची गर्दी जास्त आहे, लोकांचा गोंगाट जास्त आहे. आता काय मी उभी केली का रस्त्यावरती लोक? आता तुम्हीच सांगा, लोकांना काम धंदा आहे, लोक बाहेर रस्त्यावरती पडणारच की. माझ्या डोक्याला कशाला कटकट? बघितलं हे असंय, रिकामेपणी जीप चालवतात म्हणून पुण्यात गोंगाट जास्त आहे. आता काही कारण आहे का? हा, इथे उभं राहून असं गप्पा हाणत बसायचं काही कारण आहे का? आपलं काम झालं की निघावं, पण नाही. आलाय मोठा गप्पा मारणारा. या इकडे, पैसे घे आधी तुझे. थांब, मी देते, घे. आणि असाच इथे उभा राहून गप्पा मारत राहशील ना, तर पुढची सवारी करशील कधी? हा, निघा आता, लांबून लांबून. आणि तू काय ग, अशी गोंद लावून चिकटवल्यासारखी एकाच जागी उभी राहणार आहेस? अगं यावं, जरा मदत करावी. तर ते नाही, डोळे मोठे करून बघतेस काय अशी माझ्याकडे? सासूबाई नमस्कार. अगं अगं थांब थांब, लांब हो. पारुषा अंगाने आले ना मी, शिवतेस काय अशी? रात्रभर प्रवास करून आले बाई, अंग अगदी कुचकुचून गेले. वाटलं होतं सकाळपर्यंत पोचेन, पण जो टांगा ठरवला होता त्याचं एक चाक दुरुस्त करावं लागलं वाटेत. सगळा वेळ तिथेच गेला ना. ही ग कोण? ह्या सत्यभामाताई. बळवंतराव आहेत ना त्यांना. असू दे, थोडक्यात काय ते बोलावं बाई माणसानं. विचारलं की लगेच जीभ मोकळी नको सोडायला, कळलं? तुमचा निरोप मिळाला आणि हातातली कामं सोडून तातडीने निघून आलो. बोला, काय एवढे महत्वाचे काम काढलेत? असे पहा नाना, तुमच्याशी आणि राधाबाई साहेबांशी सविस्तर बोलल्यानंतर आम्ही पुरेसा खल केला. हे प्रकरण तर गंभीर आहेच, आणि म्हणूनच आधीही म्हटल्याप्रमाणे आपल्याला ठोस पुराव्यांनिशीच पुढे यावे लागेल, नाहीतर आपले हसे होईल. अहो, जन्मदाती आई कशाला खोटं बोलेल? उगाच का कोणी रात्रंदिवस अश्रू ढाळत बसेल? आणि तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बोलल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला खात्री पटत नसेल तर कमालच झाली म्हणायची. तसे नव्हे नाना, कुणाच्याही मायेविषयी हेतूविषयी आम्हाला शंका नाही, परंतु आमचे कर्तव्य पार पाडत असताना भावनामध्ये आणून उपयोगाचे नाही. पण मुळातच हे प्रकरण भावनेच्याच पायावर उभं आहे, तर भावनामध्ये आणू नका असं म्हणणं कितपत योग्य आहे? पण मग मला असे वाटते म्हणून हे असेच आहे असे म्हणणे तरी कितपत योग्य आहे? त्याने काहीही साध्य होणार नाही. एखादी घटना घडते तेव्हा त्याला पुरावे हे असतातच, आणि तेच आम्ही केवळ मागतोय. म्हणजे आपण ज्या गोष्टींवर आक्षेप घेतोय त्याला पुष्टी मिळेल. हे मागण्यात आम्हाला काही वावगे वाटत नाही. हो, तशी खात्री नसती तर जाहीर सभेसारखं पाऊल उचललं असतं का आम्ही बळवंतराव? येत्या काही दिवसात याच विषयावर आम्ही पुण्यात एक जाहीर सभा आयोजित केली. लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख अध्यक्ष म्हणून येणार आहेत. बळवंतराव, या जाहीर सभेत तरी आम्ही खोटं बोलणार नाही ना? हे पहा, खासगीत किंवा जाहीर सभेत कोण काय बोलतो याला पुरावा मानता येणार नाही. आणि वर्तमानपत्राचे संपादक म्हणून केवळ सांगोवांगेवरून आम्ही बातम्या छापू शकत नाही. अगदी अजाणतेपणी सुद्धा समोरच्या पक्षाला दुखावण्याचा आमचा हेतू नाही, आणि तसा आम्हाला हक्क देखील नाही. त्यामुळे पुरावे असतील तरच आपण पुढे बोलू. अहो, पण एखाद्याची बाजू खरी असेल आणि त्याच्याकडे पुरावे नसतील
तर तो खोटं बोलतोय असं आपण समजायचं का? अहो मग नाना, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एखाद्याची बाजू खरी असेल आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर वकील म्हणून तुम्हाला तरी खटला जिंकता येईल का? पुराव्यांचे महत्व काय हे वकील म्हणून तुम्हाला चांगलेच ठाऊक असेल असं मी मानतो. हे बघा नाना, पुराव्यांनिशी जर आपण बोललो तर आपल्या भूमिकेला जास्त वजन येईल आणि समोरच्याला पळवाट मिळणार नाही एवढंच सांगतात ते. हरकत नाही. या संदर्भातली मिळतील ती कागदपत्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी व्यवस्था करतो. नमस्कार.